पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। पुणे, सातारा आणि अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतोय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळलेला आहे, तर ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाच्या सरी कोसळतायत। पुणे आणि साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पुणे, सातारा, अहमदनगरमध्ये तुफान पाऊस झालेला आहे, त्यामुळे आता नागरिकांची देखील तारांबळ उडालेली होती। राज्यात अवकाळी पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळते। राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने बॅटिंग केली, तर पुणे, सातारा, अहमदनगरमध्ये अवकाळी पाऊस कोसळलाय। उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। तर पुणे, सातारा आणि अहमदनगरमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावलेली, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। पुणे, सातारा आणि अहमदनगरमधील अवकाळी पावसाची अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। पुण्यामधून अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। मी पहिल्यांदा अमोल तुमच्याकडे येतोय। पुण्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, पुणेकरांची तारांबळ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि राजकीय सभांवर देखील या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम होत असल्याचं चित्र सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नक्कीच शुभम, या अवकाळी पावसाचा फटका सामान्य पुणेकरांना बसतोच आहे, मात्र राजकीय पक्षांना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे। खरं तर 4 वाजता होणारी शरद पवार यांची जी जाहीर सभा आहे ती सुद्धा या पावसामुळे रद्द करण्यात आलेली आहे। तर आता काही वेळानंतर जी महायुतीची म्हणजे ज्या सभेला राज ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत त्या सभेवर सुद्धा पावसाचं सावट आहे, कारण की रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। गेल्या 1 तासापासून पुणे शहरामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे या सभेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मात्र आयोजकांकडून अद्यापही सभा होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। आता सुद्धा पावसाची जी रिपरिप आहे ती पुणे शहरामध्ये सुरू आहे, पण दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका हा सामान्य पुणेकरांना सुद्धा बसलेला आहे। हवामान विभागाने जो अंदाज दिलेला होता त्यानुसार 3 दिवस पाऊस कोसळेल असा सुद्धा अंदाज देण्यात आलेला होता आणि त्यानंतर दुपारपासून पुणे शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। उकाड्यापासून एकीकडे पुणेकरांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे, मात्र वाहतूक कोंडी आहे ती पुणे शहरातल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळते। पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि त्याचा फटका सुद्धा आपण पाहतोय की महाविकास आघाडीची जी जाहीर सभा होणार होती त्या सभेला सुद्धा बसलेला आहे। वडगाव शेरी इथे जी महाविकास आघाडीची सभा होणार होती त्या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा तळ साचलेला आहे। त्याचबरोबर जो स्टेज उभारण्यात आलेला होता त्या स्टेजवरचं जे छत आहे ते सुद्धा फाटलेलं आहे। अशा सोसायट्याचा वारा काही वेळापूर्वी या ठिकाणी आलेला होता आणि त्यामुळे ही सभा आता रद्द करण्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आलेली आहे। पण दुसरीकडे आता राज ठाकरेंची सभा होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की पुणे शहरात अद्यापही पावसाची रिपरिप आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। अगदी शुभ। तर पुण्यातील पावसाचे अपडेट आपण पाहिलेले आहे। सातारामधून आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्या सोबत आहे, तर अहमदनगरमधून संतोष आवारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। मी पहिल्यांदा इम्तियाज तुमच्याकडे येतोय। सातारामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आता शेती पिकांचं देखील मोठं नुकसान होण्याची भीती आहे आणि अचानक पाऊस आल्याने साताराच्या अनेक भागात हा पाऊस कोसळला, त्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालेलं होतं। सध्याचे अपडेट नेमके काय मिळतात? नक्की शुभम, राज्यात तापमानवाढीचे हवेचे जे जोड क्षेत्र तयार झालेलं आहे त्या हवेच्या जोड क्षेत्राचा परिणाम पूर्ण वातावरणामध्ये तयार झालेला आहे। सातारा हा पश्चिम महाराष्ट्रातला सातारा विभाग, सातारा, पाचगणी, महाबळेश्वर यासह पाटण विभाग हा जो पूर्ण हा पावसाचा एरिया म्हणून ओळखला जातो आणि मान्सून पूर्व पाऊस हा या विभागामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी धडकत असतो। हा विभाग हा चेरापुंजीनंतर महाबळेश्वर, पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि तसाच अवकाळी पाऊस देखील या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा जर कुठं उतरत असेल तर सातारा जिल्ह्यात उतरतोय। गेल्या 9 मे पासून 13 मे पर्यंत पाऊस पडणार याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता आणि त्याच पद्धतीने हवामान विभाग हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ठरलेला आहे। हवामान विभागाने जे अंदाज दिला होता की 9 मे ते 13 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडणार आहे, त्या पद्धतीने साताऱ्यात गेल्या 2 दिवसापासून वातावरणामध्ये कमालीची उष्णता निर्माण झाली होती आणि त्याच पद्धतीने आज सकाळपासून वातावरण पूर्णतः उष्ण होतं। 42 डिग्री सेल्सिअसचं तापमान होतं आणि यातच दुपारी 2च्या सुमारास अवकाळी पावसाचा धुमाकूळ या परिसरामध्ये झाला। पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पाऊस पडला, त्याचबरोबर जावळी विभागामध्ये देखील पाऊस पडला आहे। सध्या पर्यटन महाबळेश्वर आणि पाचगणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बहरलेला आहे आणि राज्यात सगळीकडे उकाडा मोठ्या प्रमाणात असल्याने थंडगार मिनी काश्मीर, पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा यामध्ये पर्यटक लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या
पावसाचा अवकाळी पावसाचा आनंद देखील बाहेर फिरणाऱ्या पर्यटकांनी त्या ठिकाणी घेतला आहे। हा पाऊस अवकाळी पाऊस विशेषतः जावळी, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी आणि साताऱ्यातला काही दुष्काळी पट्टा या विभागात खऱ्या अर्थाने शेतीतली कामं सगळी उरकलेली आहेत। जी गहू, ज्वारी, हरभरा याची जी पिकं आहेत ही काढून पूर्णतः मोकळी झालेली आहेत। जी शेतं आहेत ती पूर्णतः त्या ठिकाणी मशागती करून तयार झालेली आहेत। आता अवकाळी पाऊस पूर्णतः ह्या मोकळ्या झालेल्या शेतांना फायदेशीर ठरलेला आहे। मात्र काही बागायती जी पिकं आहेत की जे टोमॅटो आहे, काही भाजीपाला आहे, साताऱ्याच्या पावसाचे अपडेट पोहोचलेले आहेत। तर मी तुर्तास अहमदनगर मध्ये जातोय। संतोष आवारे आपले प्रतिनिधी अहमदनगर मधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संतोष, अहमदनगर मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, शेती पिकांचं नुकसान झालंय, मात्र प्रचाराच्या ऐन हंगामामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे प्रचारावर देखील परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तिकडे अहमदनगरच्या पारनेरमध्ये अजित पवारांची सभा देखील भर पावसामध्ये पार पडलेली आहे। त्या संदर्भातले अपडेट नेमके काय आहे? निश्चितच शुभम, आपण पाहायला गेलो की दुपारी 2 वाजता या पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने गेले 3 दिवस अहमदनगर शहरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यातच आज दुपारी 2 वाजता अहमदनगर शहराबरोबरच तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। सध्या अहमदनगरमध्ये जी प्रचाराची जी रणधुमाळी सुरू आहे त्यातच आज अजित पवारांच्या 2 सभा होत्या। त्याच्यातली दुसरी सभा जी होती ती पारनेरमध्ये होती। सभेच्या आधीच पारनेर येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि काही प्रमाणात पाऊस कमी झाल्याने या सभेला सुरुवात झाली आणि नंतर रिपरिप पावसामध्ये देखील अजित पवारांची ही सभा पार पडलेली आहे। त्याचबरोबर अहमदनगरमध्ये आज संध्याकाळी जे आहेत ते पंकजा मुंडे असतील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर जयंत पाटील यांची देखील सभा होणार आहेत। आपण जर पाहायला गेलो की सध्या तरी आपल्या अहमदनगर शहरामध्ये जे पावसाचं जे सावट आहे आणि त्याचा परिणाम यापुढे सभेवर होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर ज्या फळबाग आहेत त्यांचं देखील नुकसान झाल्याचं जी माहिती आहे ती कृषी विभागाने दिली आहे। शुभम, अगदी संतोष, महत्त्वाचे अपडेट अहमदनगर मधील पावसाच्या संदर्भातले आपण पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। पुण्यामधून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत होते। साताऱ्यातून आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्या सोबत होते। पुणे आणि सातारा यासोबतच अहमदनगर मधील पावसाचे अपडेट पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।